माऊली दर्शक नमस्कार, मी विशाल परदेशी. भेटी लागी जीवामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आनंदाचे डोही, आनंदाचे रंग आणि हेच रंग जे आहे ते मनामध्ये भरून आत्ता या क्षणाला जर आपण पाहिलं तर जाऊया थेट आळंदीमध्ये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदीमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने अवघी आळंदी नगरी जी आहे, म्हणजे देवाची नगरी जिला म्हटलं जातं, देवाची आळंदी, ती दुमदुमली आहे. आळंदीत सर्वत्र भक्तिमय वातावरण जे ते बघायला मिळतं आहे. टाळ मृदुंगाचा गजर केला जातो आहे, ज्ञानोबा तुकारामचा एकच गजर केला जातो. आणि यावेळी पालखीच्या पुढच्या मानाच्या दिंड्यांचे काही ठराविक वारकरी जे आहेत ते सगळे जे आहेत ते सुरुवातीला मंदिर परिसरामध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी प्रवेश केला महाद्वारातनं आणि एक एक करत सगळ्या मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्या सहभागी होत एकच फेर जो आहे मंदिराच्या भोवती धरण्यात आला. असं म्हटलं जातं की माऊलींच्या यावेळी काय म्हणूयात की प्रस्थानाची प्रतीक्षा ही प्रत्येकाला असते. कारण याचं कारण असतं, संतांनी असं म्हटलेलं आहे की वाजत गाजत जावं, गात जावं, देवाचं नाव घेत जावं. आणि हीच प्रक्रिया जी, हीच पूर्ण प्रक्रिया जी त्याची सुरुवातच खरं तर आजच्या या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने होत असते. तुकोबा म्हणे की होऊन या कंकर विठ्ठलाचे, म्हणजे अर्थात काय तर सगळं देहभान विसरून आपण कंकर होऊयात, पाषाण होऊयात या देवाचे. आणि ते हेच देव जे आहेत ते आपल्याला तारतील आणि पंढरपूरपर्यंत घेऊन जातील, अशी जी एक भावना यावेळी प्रत्येक वारकऱ्याची असते. आणि याच भावनेला मनामध्ये ठेवून आता या क्षणाला देवाची आळंदी जी आहे ती दुमदुमली आहे. जाऊया थेट आळंदीमध्ये. आळंदीमध्ये आमचे सहकारी गोविंद वाकडे आता या क्षणाला आपल्याबरोबर आहे. माऊली दर्शक, काय मग कुठपर्यंत आला सोहळा? माऊली रामकृष्ण हरी. खरं तर सोहळा जो आहे तो अजून मार्गस्थ व्हायचा आहे, प्रस्थान ठेवायचा आहे. मात्र त्या आधीची लगबग जर बघितली तर प्रचंड उत्साह आहे आणि ज्या क्षणाची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता तो क्षण काही वेळातच अवतरेल. मात्र त्या आधी महत्वाची बाब सांगायची झाली तर राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदा या वारी सोहळ्याला, या प्रस्थान सोहळ्याला इथे आलेले आहेत. आणि म्हणूनच जे वारकरी आहेत त्यांच्या उत्साहामध्ये भर पडलेली आहे. आपण महाद्वाराची दृश्य मी तुम्हाला दाखवतो विशाल. खरं तर महाद्वाराची ही सजावट आहे. गुरु हैबत बाबांच्या पायरी पूजनाने या पालखी सोहळ्याला सुरुवात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आता नित्योपचार जे आहे ते सुरू आहेत आणि पालखी प्रस्थान थोड्याच वेळा ठेवेल. मानाचे अश्व देखील इथे दाखल झालेले आहेत. मात्र एकंदर जर बघितले तर या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता. 700 वर्षापूर्वी एक संत अवतरतो आणि तो या सगळ्या सामान्य जनांना चालतं बोलतं करतो, नवे नवे कर्मकांडातून बाहेर काढतो आणि म्हणून हा समाज या माऊलीचे विचार आत्मसात करतो. आपण बघतोय की याच मार्गाने पुढे नगर प्रदक्षिणेसाठी जी आहे ते माऊलींचा पालखी सोहळा जो आहे तो प्रस्थान ठेवेल. नगर प्रदक्षिणेनंतर परंपरेनुसार जी आहे पालखी आजोळ घरी मुक्कामाला असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर खास करून मुख्यमंत्री इथे आले त्यामुळे वारकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या आपण जाणून घेतोय. स्वतः मुख्यमंत्री पहिल्यांदा इथे आलेले आहेत. बरेच प्रश्न आहेत तिकडे, हौसही सुरू आहे. मात्र अशाही वेळेत वेळ काढून ते स्वतः इकडे आलेले आहेत. काय भावना आहे? मला असं वाटतं भावना जाणून घेण्याचा आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांचा प्रयत्न आहे, पण काही कारणास्तव आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाही. पण भावना अर्थात प्रत्येकाच्या भावना ज्या आहेत त्या अर्थात उच्च कोटीच्या आहेत. याचं कारण असं आहे की आता माऊलींच्या सोबतीने खरं तर पंढरपूरपर्यंतचा प्रवास जो आहे तो पूर्ण होणार आहे आणि त्याची सुरुवात होते. पुन्हा एकदा आपण गोविंदकडे जाऊयात. गोविंद, काल देहूचा प्रस्थान सोहळा म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी प्रस्थान ठेवलं आणि अर्थात सगळ्यांना आज आतुरता होती, आस होती ती आत्ता या क्षणाची. साधारण किती वेळ लागतोय, किती वेळात प्रस्थान जे आहे माऊलींचं ते होईल? विष्णुमय जन वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शिकवण दिलेली आहे की इथे कुठेही भेदाभेद केला जात नाही. 700-800 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं आणि म्हणून हा संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे. इथे असं कुणीही नाही की अगदी स्त्रियांना सुद्धा इथे मोक्षाचा अधिकार जो आहे तो माऊलीने दिलेला आहे. आणि म्हणूनच हा सोहळा त्याच विचारांचा पाईक आहे जो आपल्याला वेळोवेळी लक्षात येते वारीच्या प्रत्येक टप्प्यावर. जसं मी सांगत होतो की काही वेळातच आता या सगळ्या जे राजवैभव आहे त्यावेळेला साम्राज्य छत्रपती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा हा सोहळा आहे. चक्रवर्ती सम्राटाचा एखादा सोहळा कसा असावा
तर राजवैभवाचं प्रत्येक प्रतीक आपल्याला इथे बघायला मिळते। मानाचे अश्व असतील, अब्दागिरी असतील, चांदीचा रथ, चांदीची पालखी असेल, हा सगळा सोहळा जेव्हा मार्गस्थ होतो तेव्हा तो नयनरम्य असतो। मात्र या सोहळ्याच्या मागोमाग आपल्याला जे अनुभवता येतं तो असतो केवळ आनंद। जे दरवर्षी या सोहळ्याच्या निमित्ताने लाखो वारकरी येतात, त्यांना कुठल्याही आमंत्रणाची अर्थात गरज नसते। आणि या सगळ्या वारकऱ्यांमध्ये कोण असतं तर सर्वसामान्य नागरिक असतात, शेतकरी असतात। काही ठिकाणी पेरण्या व्हायच्या आहेत, काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, प्रत्येकाला अडचण असते। मात्र या अडचणीवर मात काय असेल तर तो वारीचा हा सोहळा आहे, जो पंढरपूरला जातो विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने। आणि तिथे संतांच्या भेटी होतात। आपल्याला माहिती आहे वारीच्या या प्रत्येक 15 ते 16 दिवसामध्ये प्रत्येक टप्पा आपल्याला काहीतरी शिकवत असतो। जसं आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊली जेव्हा इथे आळंदीमध्ये आपल्या भावंडांसोबत राहायचे आणि त्यानंतर एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, ही सगळी जी संत आहेत, संत परंपरा आहे, इथे त्यांची संजीवन समाधी ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली आहे। तो कार्तिकी एकादशीचा सोहळा असेल, आषाढी वारीचा सोहळा असेल, हे सगळं आध्यात्मिक जे विचार मंथन, चिंतन, मनन जे आहे ते इथे आपल्याला बघायला मिळते। अर्थातच मी माझा जाणून घेत होतो, आवाज नाही आला, पण पुन्हा एकदा जाणून घ्या काय पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो, कारण प्रत्येकाला प्रस्थान सोहळ्याची दृश्य बघण्याची खरं तर आतुरता आहे। या सोहळ्यामध्ये आपण जाणार आहोत, पण आपण बघतोय की संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, आज त्याचं प्रस्थान जे ते प्रस्थान पार पडतं। आणि त्याआधी ज्ञानेश्वर महाराजांची कुलस्वामिनी आई सप्तशृंगी मातेकडून आलेली भरजरी वस्त्र ज्ञानेश्वर माऊलींना अर्पण करण्यात येतात। याला खरं तर कुलाचार म्हणलं जातो, कारण सप्तशृंगी आई जी आहे, अष्टदशभुजा जिला म्हणलं जातं, ती सप्तशृंगी माता ही ज्ञानेश्वरांची कुलस्वामिनी आहे। आणि कुलस्वामिनीला खरं तर ज्ञानेश्वरांच्या वतीने देखील संस्थानाकडनं कुलाचार जो आहे तो जात असतो, पण प्रत्यक्ष आई देखील या महावस्त्राच्या भेटीने आपल्या या योगींना, योगदत्त मुलांना भेटण्यासाठी येते, अशीच खरं तर सगळ्यांची भावना असते। म्हणून संस्थानकडनं हे महावस्त्र जे ते खास आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून इथे पाठवलं जातं। आणि ज्यावेळी समाधीला म्हणून खास अभिषेक, पूजन, लेपन केलं जातं, त्यानंतर जे ज्ञानेश्वर जिथं प्रस्थापित असतात, माऊली जिथं प्रस्थापित असतात, खरं तर मूर्ती स्वरूपामध्ये त्यांच्या अवतीभोवती म्हणून हे महावस्त्र जे आहे ते परिधान केलं जातं। आणि यावेळी ही एकच भावना असते की आई आणि पुत्राचं मिलनच झालेलं आहे, किंवा साक्षात आई आपल्या मुलाला, आपल्या सगळ्या संत गोतावळ्याला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून इथं आलेली आहे, असंच एक प्रकारे मांडलं जातं। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ होतोय। मात्र त्याआधी ज्या रूढी परंपरा आहेत त्या इथे आपल्याला बघायला मिळतात। मागील अनेक वर्षापासून, शतकानुशतकांपासून हा ज्या परंपरा आहेत त्या इथे आजही पाळल्या जातात। आपण बघतो की सप्तशृंगी मातेकडनं माऊलींसाठी एक भरजरी वस्त्र दरवर्षी इथे येतं आणि त्या वस्त्राने माऊलींची पूजा केली जाते। नक्की ही परंपरा काय आहे, आपल्यासोबत विश्वस्त आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या। खरं तर ही सेवा देत असताना पिढ्यानपिढी मोठा आनंद होत असेल, मात्र एकंदरीत परंपरा काय, खरं तर माऊली ही संत आहेत आणि त्यांच्यासाठी पैठणीसारखं भरजरी वस्त्र काय येतं आणि काय ही आख्यायिका? मुळात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना आपण माऊली म्हणतो। माऊली हे मातृत्वाचं, स्त्रीत्वाचं प्रतीक आहे। जगात असे एकमेव संत आहेत ज्यांना आपण माऊली म्हणतो, मातृत्वाचा आधार देतो। त्या मातृत्वाची कुलस्वामिनी अर्थात अष्टदशभुजा माता सप्तशृंगी माता, जी त्यांची कुलस्वामिनी आहे, तिचा 18 हातांचा आशीर्वाद या वारकरी संप्रदायाच्या पायिकांना, या वारकरी संप्रदायातल्या मूळ वक्त्याला आणि ज्या वक्त्याच्या मार्गदर्शनामध्ये सेवेतनं हा अखंड विश्वाचा, आनंदाचा, जिथे आपण म्हणतो सुखिया झाला, हा अपेक्षावाद निर्माण होतो, त्या उदंड प्रवासासाठी माऊलींना कृपाशीर्वाद म्हणून हा कुलस्वामिनीचा प्रसाद घेऊन येण्याची पद्धती पूर्वपार होती। दरम्यानच्या काळामध्ये मुघली आक्रमण असतील किंवा ब्रिटिश राजवट असेल, या काळामध्ये काही गोष्टी खंडल्या होत्या किंवा थांबल्या होत्या, त्या पुनर्जीवित करून माऊलींना हा प्रसाद पोच करण्याचा प्रयत्न दोन्ही विश्वस्त संस्था एकमेकाच्या संयुक्त विद्यमाने करत आहेत। हर्षित सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी। तर माऊली दर्शक, गेल्या 350 वर्षांची परंपरा असलेल्या इनामदार वाड्यातून तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती मार्गस्थ झाल्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं हजरत अनगडशाह बाबांच्या दर्ग्यावरील मानाची पहिली आरती संपन्न झाली। लाखो वारकरी मानाच्या आरतीसाठी हजर असतात। देहूतील अनगडशाह बाबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य मानले जातात।
गुरु शिष्य भेट झाल्यानंतर तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते आणि या पारंपरिक सोहळ्यानंतर देहूतील ग्रामस्थांनी पाणवलेल्या डोळ्यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीला निरोप दिला आणि एक प्रकारे माऊली जगद्गुरू आपण जाताय पंढरपूरच्या दिशेने, पण तसंच तुमची परतवारी बघण्याची सुद्धा एक भोळी भाबडी भावना असता, आतुरता आमच्या सगळ्यांच्या मनात आहे, असेच भाव प्रत्येकाच्या डोळ्यात असतात. आणि ही आरती म्हणजे एक प्रकारे एकतेचं प्रतीक आहे. वर्षानुवर्ष म्हणजे शतकानुशतकं या आरतीची प्रथा जी ती या ठिकाणी पार पडत असते. या आरतीकरता म्हणून खास तिथे सभा मंडप देखील तयार करण्यात आलेला आहे. अगदी दर्ग्याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर पालखी तिथं विसावण्याकरता म्हणून एक सभा मंडप जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. आणि यानंतर खरं तर एक लक्षात घेतलं पाहिजे की वैष्णवांच्या या सगळ्या मेळ्यामध्ये सगळ्या जाती धर्मांना समसमान स्थान असतं, त्याचं हे प्रतीक आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाल्यानंतर पालखीच्या मागील मानाच्या दिंड्यांमध्ये भक्तिमय वातावरण बघायला मिळतं. तुकोबा माऊलीचा गजर करत वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघतात. ऊन पावसाची तमा न बाळगता वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले. मैलोन मैल म्हणजे आपण असं म्हणूयात की मैलाची ही वाट आहे, पण कुठेही थकवा जाणवत नाही आणि कुठेही हा थकवा नसतो, कारण आपण साक्षात पंढरीच्या दर्शनाकरता निघालेलो आहोत. संतजन आपल्याबरोबर आहेत, ते देखील त्या पंढरीचा जयघोष करतायत. आपण देखील करूयात आणि हाच जयघोष आपल्यामध्ये आनंदरंग, तरंग आणि ऊर्जा निर्माण करतो. यातनं हे वारकरी वाटचाल पूर्ण करतात. पुढे पाहूयात. नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत वारकऱ्यांना माहिती पत्रकाचं वाटप करण्यात आलं. शिवाजी विद्यालयातील स्काउट विद्यार्थ्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये पायी निघालेल्या वारकऱ्यांना नवभारत साक्षरता अभियान योजनेची वैशिष्ट्य असलेल्या माहिती पत्रकांचं वाटप केलं. विद्यार्थ्यांकडून साक्षरता विषयक घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पालखीच्या पुढे नगारा असतो. नगारा आणि चौघड्याच्या तालात पालखी मार्गस्थ होते. नगारा आणि चौघड्यासोबत पालखीचे स्वागत करण्यासाठी ताशा देखील तिथे वाजवला जातो. तुकोबांच्या पालखीत ताशा वाजवण्याचा मान मुस्लिम कुटुंबीय मुलानी यांना मिळालेला आहे. गेल्या 4 पिढ्यांपासून मुलानी कुटुंबियांना संत तुकाराम महाराजांची सेवा करण्याची संधी मिळते. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूकरांचा निरोप घेऊन आकुर्डीकडे मार्गस्थ होते आहे, मार्गस्थ झालेली आहे आणि त्यासाठी पालखी रथाला जुंपण्याकरता मानाच्या बैलजोडी देहू नगरीत दाखल झालेल्या आहेत. या बैलजोडीची निवड देखील मंडळी फार खास पद्धतीने केली जाते आणि यासाठी अनेक बैलजोड्या मालक जे असतात ते इच्छुक असतात. म्हणजे लोहगावमधील सूरज खांदवे आणि पुण्यातील नांदेडगाव इथले निखिल कुरडेंच्या बैलजोडीला देहूनगरीत खरं तर हा रथ ओढण्याचा, रथ पुढे नेण्याचा मान जो आहे तो मिळालेला आहे आणि त्या आज त्या देहूनगरीमध्ये या बैलजोड्याच्या दाखल झाल्या. या बैलजोडीला दर्शनाकरता देहूतील मुख्य मंदिराजवळ आणण्यात आलं. त्यानंतर या बैलजोडीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या बैलजोडीची निवड देखील खूप खास पद्धतीने केली जाते, कारण माऊलींचा रथ हा पंढरपूरपर्यंत नेण्याकरता या ज्या 2 बैलजोड्या असतात त्या सशक्त असायला लागतात, दंडकट असायला लागतात आणि तशीच त्याच प्रकारच्या बैलजोड्यांची निवड याकरता केली जाते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा हा काल पार पडला. मात्र काल संध्याकाळी इनामदार वाड्यामध्ये पालखी पादुकाचा विसावा होता. आज आकुर्डी म्हणजे पिंपरी चिंचवडच्या दिशेने हा पालखी मार्गस्थ होणार आहे. मात्र या पालखी रथासाठी जोडी हे करण्यासाठी खडकवासलेचे निखिल कोरडे यांची बैल जोडी गुलाब आणि मल्हार ही आता देऊच्या मुख्य मंदिरासमोर आलेली, तुकोबा रायांचं दर्शन घेण्यासाठी आलेली. आता आपल्यासोबत निखिल कोरडे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहात. काय सांगणार, कसा तुमचा प्रवास असताना, काय बैलजोडीचं नाव आहे? प्रथमतः जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देऊ यांचे मनापासून अध्यक्ष, विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख यांचे मनापासून आभार. आम्हाला जो मान दिला त्याबद्दल आमचा गुलाब आणि मल्हार प्रथमतः आम्ही या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी आणलेला आहे. आजचा दिवस तुम्ही आजचा दिवस औचित्य साधून हा आणलेला आहे. या बैलांचा प्रवास कसा असणार आहे आणि कशी काळजी घेतलेली? देऊ ते पंढरपूर असा हा प्रवास असणार आहे. परत पंढरपूर ते देऊ असा प्रवास संपूर्ण. कशी काळजी घेता बैलांची? काय त्यांना खाद्य वगैरे? बैलांना रोज सकाळी 5 वाजता योग्य तो आहार दिला जातो, रसीद दिला जातो, वैरण दिली जाते. सुकी वैरण, वाळकी वैरण, ओली वैरण, सगळ्या प्रकारच्या वैरणी, कणीस, गाजर, बीट
जसं जमन तसं म्हणजे आपल्याप्रमाणे तसं देतोय आम्ही आता पालखी. पालखी पायी वारकी करताना दर मजल करत पांडुरंगाचं नामस्मरण करत जाणारे कसा अनुभव असणार आहे? अनुभव असा असणार आहे की आता प्रत्येक माणसात हा देव दिसणार, प्रत्येक माणसामध्ये म्हणजे देवच दिसणार. समाधानकारक पाऊस पडलाय का? शेतीची कामं झाली? समाधानकारक पाऊस पडलेला आहे. बैल आमची जे नंदी आहे ते पेरणी पण करून आलेले आहे. एकदम समाधानकारक देवाच्या खूप आशीर्वादाने झालेलं आहे. पांडुरंगाच्या कृपेने समाधानकारक पाऊस पडलेला, शेतीची कामे पूर्ण झालेली आहेत. आता त्यांची जी मजल दर मजल आहे देव ते पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. गणेश जुडम न्यूजसाठी लोकमत देऊ. प्रत्येकाची इच्छा असते की या सोहळ्यामध्ये आपापल्या परीने सेवाभाव व्यक्त करावा आणि तो रुजू करावा. आता या बैलजोडीच्या माध्यमातून देखील ती सेवा जी आहे ती माऊलींच्या पायाशी, जगद्गुरूंच्या पायाशी रुजू केली जाईल. पुढे बघूया, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याकरता लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत. आळंदीत आलेला प्रत्येक वारकरी देवाच्या चरणी काही ना काही दान करतो, तर काही वारकरी आपल्या मनातल्या गोष्टी चिठ्ठी स्वरूपात दानपेटीत टाकतात. आपली इच्छा त्यामध्ये लिहिलेली असते. माऊलींच्या चरणी अशा पद्धतीने गुजगोष्टी सांगणारी एक चिठ्ठी आल्याचं पाहायला मिळालं आणि माऊली चरणी पैशांच्या स्वरूपात आलेल्या दानाचा कसा उपयोग होतो याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी पालखीवारी सोहळा मार्गस्थ होईल. मात्र त्याआधी आपण बघतोय की अत्यंत सामान्यांचा हा देव इथे जेव्हा प्रत्येकजण येतो तेव्हा मनभावे अशा पद्धतीने इथे भरभरून दान करतो. आणि आपण बघतो की या दानामध्ये चांदीच्या वस्तू असतील, सोन्याच्या वस्तू असतील, 1 रुपयापासून अगदी 1 लाख रुपये आणि त्यापेक्षाही जास्तीचं दान इथं करणारी मंडळी आहेत. मात्र या सगळ्या दानाचा उपयोग मोजदाद आणि सुरक्षा कशी केली जाते हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या सगळ्या सोहळ्याचे विश्वस्त आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया. खरं तर दरवर्षी हा सोहळा असतो आणि या सोहळ्याच्या निमित्तानंच नाही तर इथे येणारा प्रत्येक भाविक प्रत्येक वेळेस काहीतरी दान करतो. याचा उपयोग आपण कसा घेतो आणि काय सुरक्षा? पहिली गोष्ट, इथे जो भाविक येतो तो अतिशय गरीब घरातून आलेला असतो. शेतकरी आहे, कष्टकरी आहे आणि त्याची आर्थिक परिस्थिती फार काही मोठी नसते, सधन नसतो तो. आणि मला इथं आठवतं की पूर्वी जेव्हा पंढरपुरामध्ये दानपेटी ठेवली जायची त्या दानपेटीमध्ये अनेक चिठ्ठ्या पण असायच्या आणि चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेलं असायचं, पांडुरंगा पांडुरंगा माझा सासरा फार द्वाडे रे, मला उपाशी ठेवतो, पण एकादशी दिवशी उपास घेऊन तुझ्यापाशी आली आहे आणि द्वादशी सोडायला पुन्हा घरी जाणार आहे. पांडुरंगा माझी सासू खूप खाष्ट आहे रे, मला उपाशी ठेवते, मला खूप त्रास देते, सगळा सासूरवास तुझ्यापाशी घेऊन येते आणि पुन्हा सुखरूपून घरी जाणार आहे. तशी काहीशी भावना माऊलीच्या इथेही आलेली असते. कारण तुम्ही जर का दान पाहिलं तर 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये हे जास्ती तुम्हाला ठोकळे दिसतील. इथे काही लाखोनी करोडोनी असं काही दान फार येत नसतं, कारण हा सर्वसामान्यांचा भाव आहे आणि माझ्याकडे जे आहे ते माऊलीला मी अर्पण करतो. म्हणजे 1 रुपया आम्ही असं म्हणतो की 1 रुपया जो त्यांनी दिलेला आहे तो 1 लाख रुपयाच्या बरोबरीचा आहे. दानाची सक्ती सुद्धा नाही की कोणी काय दान करावं. जसं महाराजांनी सांगितलं की त्याच्यामध्ये चिठ्ठ्या सुद्धा असतात. म्हणजे हा एक संवाद साधण्याचा, दानपेटी फक्त नावाला आहे पण संवाद साधण्याचं माध्यम देखील आहे. काय उपक्रम आपण या सगळ्या पैशातनं घेतो? संस्थान ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी आलेल्या दानाचा उपयोग करण्यात येतो. यामध्ये सुलभ दर्शन व्यवस्था असेल, भोजन प्रसाद असेल. मंदिरामध्ये रोज दुपारी 12 ते 3 आणि रात्री 7 ते 9 या वेळामध्ये इथे आलेल्या भाविकांना विनाशुल्क भोजन प्रसाद दिला जातो. हे सगळे कर्मचारी आहेत ज्यांच्याकडे ही रोजची सेवा असते की आलेल्या दानाची प्रत्येक मोजदाद करायची, त्याचा सगळा हिशोब द्यायचा आणि त्याची सुरक्षा देखील ठेवायची. हर्षित गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी. तर माऊली दर्शक, माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. देवाची आळंदी म्हणजे देवाच्या आळंदीमध्ये ही गर्दी झाल्याचं बघायला मिळतंय. प्रस्थान सोहळा अनुभवण्याकरता देहूमध्ये विद्यार्थी देखील मोठ्या संख्येनं दाखल झालेत. आळंदी इथल्या श्रीधाम मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या मुली ज्या आहेत त्या इंद्रायणी काठावर मोठ्या संख्येनं तिथं जमल्या होत्या आणि यावेळी विद्यार्थिनींनी अभंग गवळणी म्हणत वारी समृद्ध केली आणि त्यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि जाणून घेतलं त्यांचं चालतं बोलतं मौखिक विद्यापीठ.
जन्मभूमी जिते जन्मले मी, नमो कर्मभूमी जिते वाढले मी, नमो अलंकापूर भूमी जिते ज्ञान पावन जाहले मी, नमो राष्ट्रभूमी जिच्यासाठी वामिका मी, अलंकापुरी रम्य सिंहासनास्तं पदाम्भोज तेजस्फूर्तिक प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. कपाळी केशरगंध, बुक्का, गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगवी पताका घेत राज्यभरातून मोठ्या संख्येनं दिंड्यांचं आगमन आळंदीत झालं. अलंकापुरीतील माऊलींच्या प्रस्थान सोहळा अनुभवण्याकरता वारकऱ्यांनी आता या क्षणाला मोठी गर्दी केलेली आहे आणि हा सोहळा अनुभवण्याकरता वारकरी जे आहेत ते मोठ्या संख्येनं दरवर्षी इथे येतात. इंद्रायणीचा काठ देखील वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेलेला आहे. अधिक इंद्रायणीच्या आपल्या या तटावरती तिच्या पात्रात स्वतःला विसवून घ्यावं, म्हणजे त्यामध्ये समाविष्ट व्हावं आणि मग माऊलींच्या दर्शनाला जावं अशी प्रत्येकाची भावना असते. तसं पंढरपुरात म्हणलं जातं की पुंडलिक माझा भाऊ, चंद्रभागा ही माझी बहीण आणि पंढरी माझा मायबाप. तसंच इथे देखील देवाच्या आळंदीच्या संदर्भात हीच भावना जी आहे ती प्रत्येकाची असते. देहू पालखी प्रस्थान सोहळ्यासह आळंदीमध्ये देखील पायी पालखी सोहळ्याला लाखोंच्या संख्येनं भाविक जे ते दाखल झाल्याचं आपण पाहतोय. यावेळी अनेक देहू देवस्थान तसंच धर्मशाळा सेवाभावी संस्था या वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात. वारकऱ्यांच्या पंक्तीला असणारी पत्रावळी बनवण्याकरता चिंबळी इथे पत्रावळी बनवण्याच्या कामाला देखील वेग आता आलेला आहे आणि या कामात अनेक हात गुंतलेले. ही देखील एक सेवा आहे. भले यातनं छोटेखानी व्यवसाय होत असेल, पण आता ही जी पात्र आहेत ती वारकऱ्यांच्या भोजनासाठी म्हणून जाणार आहे. प्रत्येकाची तहान भूक मिटवण्याकरता आवश्यक अन्न ज्यामध्ये खरं तर वाढलं जातं त्या सगळ्या पत्रवाळीची तयारी निर्मिती इथं केली जाते. जेवणाच्या ताटासारखी असणारी पत्रवाळी बनवण्याकरता प्रियंका पत्रवाळी कारखान्यात महिला कामगारांची लगबग तिथं सुरू झालेली आहे आणि या कारखान्यातील पत्रवाळ्यांना देहू, आळंदी तसंच पंढरपूरला यात्रा काळात मोठी मागणी असते. एक महिना झाला चालू पत्रावळी तयार करत आहोत आणि ना नफा ना तोटा या तत्वावर वारकऱ्यांसाठी पत्रावळी उपलब्ध करून देत आहोत. वारकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात समजू लागले आहे की थर्मोकॉल किंवा सिल्वरच्या पत्रावळी वापरू नयेत, त्याने प्रदूषण होतं आणि या पत्रावळी पानांच्या ज्या आहेत त्या पर्यावरणपूरक आहेत, विघटनशील आहेत. त्या समजा जरी आपण कुठे टाकून दिलं तरी त्याचं विघटन होतं आणि खत तयार होतं. तासाय माऊली दर्शक की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आणि त्या पंढरपूरच्या दिशेने आता प्रत्येकाची वाटचाल जी ती सुरू झालेली आहे आणि आतुरता आज प्रतीक्षा आहे त्या अर्थात माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याची. याबद्दलचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत, पण यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था 2500 कोटींची व्यवसायपूर्ती, ठेवींवर 10% व्याजदर व सर्व प्रकारची कर्ज तात्काळ उपलब्ध, सभासदांना सर्वाधिक लाभांश देणारी पतसंस्था, मनीष भैया देशमुखांच्या कुशल व्यवस्थापनात राज्यात 63 शाखात कार्यरत, संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी पतसंस्था. लोकमंगल पतसंस्था शाखेशी संपर्क साधा. मी हांडेला निवडतो. आम्ही हांडेला निवडतो. आम्ही हांडेला निवडतो. भारताने चालवलेली कार निवडा. हांडेला मनापासून निवडा. तर मिस्टर कुमार शुगर कंट्रोल मध्ये आहे. येस डॉक्टर. थकवा, पुन्हा पुन्हा भूक लागते, आता नाही लागत. आणि वेटचं काय? ती नॉर्मल डॉक्टर. गुड गुड, कीप इट अप. माझ्याप्रमाणेच फक्त भरोसा ठेवा. क्लिनिकली प्रूव्हन एन्श्योर डायबिटीज केअरवर. फक्त याच्या ट्रिपल केअर सिस्टम मध्ये आहेत हाय फायबर, हाय क्वालिटी प्रोटीन आणि 36 न्यूट्रिएंट्स. हे ब्लड शुगर मॅनेज करण्यामध्ये मदत करतं 4 आठवड्यांमध्ये. डॉक्टर फीज? डायनासोर राईड.
एन्श्योर डायबिटीज केअर. कोण रे ही तिकडी आवडली आपल्याला. परत दिसली ती. आज या तिकडीला उचलतोस का? आली ती. कोण नाही तिथं. मरशील नरकात जाशील. सोड तिला. तिकडी 1 जुलै पासून रात्री 10 वाजता सन मराठीवर. हाथों में सजी है मेहंदी कावेरी कावेरी मेहंदी. कावेरी मेहंदी कोण हाथों पे उतरे प्यार के गहरे रंग. Swarnim Startup and Innovation University, where we make you experience the real. न्यू कार, वाह. इन्शुरन्स घेतला? ऑफ कोर्स. ॲकोवर आहे 0 कमिशन, फुल बेनिफिट्स आणि लो प्रीमियम. अरे काय 200-300 रुपये वाचवण्यासाठी. कार इन्शुरन्स असेल घ्यायचा तर ॲको चेक करून घ्या. हाथों में सजी है मेहंदी कावेरी कावेरी मेहंदी. कावेरी मेहंदी कोण हाथों पे उतरे प्यार के गहरे रंग. आंबट तिखट आचाराची फोड. यम्मी यम्मी जेवणाला सुपर जोड. हे आंबट तिखट आचाराची फोड. यम्मी यम्मी जेवणाला सुपर जोड. रामबंधू आपला टेस्ट पार्टनर. रामबंधू अचार आपला टेस्ट पार्टनर. बोपाराय मोटर स्टार्टर, किसानों का सच्चा साथी. तर माऊली दर्शक ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. माऊली, वारी एक व्यवस्थापन आहे, वारी एक कुतूहल आहे. वारी म्हणजे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा जातो तेव्हा अनेक प्रश्न आपल्या मनात असू शकतात. ठीक आहे, आम्ही देखील काही प्रश्न आमच्या प्रेक्षकांसमोर उपस्थित केले आहेत, त्याची उत्तर आमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहेत. तर भेटी लागी जीवा या कार्यक्रमात आम्ही प्रेक्षकांना दररोज एक प्रश्न विचारतोय आणि योग्य उत्तर देणाऱ्या प्रेक्षकांना विठुरायाचा प्रसाद आणि आकर्षक भेटवस्तू आम्ही देणार आहोत. तर पाहूयात आजचा विजेता कोण. आम्ही कालचा प्रश्न असा विचारलेला होता की तुकोबारायांची उपाधी कोणती, आणि त्याचं उत्तर आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज. जगद्गुरु त्यांना म्हटलं गेलेलं आहे, भक्तांनी त्यांना नाव दिलेलं आहे. जगद्गुरु म्हणजे अर्थात सगळ्यांना मार्गदर्शन करणारा. आणि विजेता आहे अमरावतीच्या वृषाली बोबडे, आणि आपलं खूप खूप अभिनंदन. आमचा आजचा प्रश्न काय बघा, की ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली. पुन्हा एकदा हा प्रश्न सांगतोय की ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली. तुमचं उत्तर तुम्ही आम्हाला पाठवा 8104800848 या क्रमांकावर. सोबत तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता लिहायला विसरू नका, जेणेकरून आपण जर विजेता ठरलात तर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. योग्य उत्तर मिळणार दिल्यास पंढरपूरच्या विठुरायाचा प्रसाद आणि एक आकर्षक भेटवस्तू न्यूज 18 लोकमत आपल्याला देणार आहे. तर माऊली दर्शक, अशाच पद्धतीने प्रत्येक टप्प्यावरती वारीचा हा सोहळा जो आहे, म्हणजे ज्याला आनंदाचे डोही, आनंद तरंग म्हटलं जातं, त्या तरंगात मिसळत आणि त्या तरंगातला प्रत्येक भाग होत आपण पुढे जाणार आहोत. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, भेटी लागी जीवाच्या माध्यमातून, याची देही याची डोळा, अगदी घरात बसल्या बसल्या. तेव्हा उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन माऊलीमय घडामोडींचं. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.